हा पहिला चेंडू ब्लॉकर लाईन वरती होता, अगदी सतीक यॉर्कर वरती खेळ्या चेंडूला प्रेस करण्याचा प्रयत्न केला. एका बाजूला आपण पाहिलं स्ट्राईक एंड वरती उभा असणारा फलंदाज मैदानावरती आहे, तो म्हणजेच योगेश भगत. तो नॉन स्ट्राईक एंड वरती विकी मुंबईकर मैदानावरती स्थित होत असताना पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय डॉट मैदानावरती आलाय. एक अत्यंत चांगलं क्रिकेटची स्पर्धाच्या माध्यमातून आली होती. एक चांगलं क्रिकेट आपल्याला अलिबागकरांना पाहायला मिळत आहे आणि अशा माध्यमातून आपण ऐकतोय. पूर्णतः आज आमच्या रात्रीमध्ये काका मात्रे सर आहेत, त्यांच्या माध्यमातून आपण समालोचक ऐकलात. माझा मित्र सुयश बुरे सुद्धा आहे, त्याबरोबरीने पार्थ घर त्यांचं समालोचन सुद्धा आपण ऐकलं. आणि अगदी जर आपण विचार केला तर आज आयकॉनिक खेळाडू मैदानावरती उतरलेत. त्यांचा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी सुद्धा अजूनही मैदानावरती आहे. पहिलं षटक मैदानावरती ऐश्वर्या सुर्वे मॅन फ्रॉम दादर मैदानावरती उतरलाय. योगेश भगतच्या बॅटमधून डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला वन बाउन्स बाउंड लाईनच्या बाहेर चेंडू सीमा रेषा पार येतोय. वेलकम फॉर चौकार. 38च्या बाहेर मारला तर चौकार मिळेल नक्कीच, तशा मनामध्ये असणारी आशा आहे. आणि अशा वेळेस जर आपण विचार केला सुयश तर एक चांगला फटका मैदानावरती दाखवला. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला आलेला हा फटका आपण पाहिला. व्हॉलंटियर्स आपण लवकरात लवकर चेंडू मैदानाच्या दिशेला सुपूर्द करायचा आहे. षटक क्रमांक पहिलं ज्यामध्ये आपण पाहतोय 4 धावा धावफलकावरती आल्या. आणि प्रामुख्याने आपण विचार केला तर क्षेत्ररक्षकांचा व्यूहरचना आपण पाहिली तर आतापर्यंत 2 क्षेत्ररक्षक जे आपल्याला पाहायला मिळतील. मग काउकानोच्या दिशेला आपण पाहत आहोत. चेंडू मैदानावरती द्या. पहिल्या 3 चेंडूवरती आपण पाहतो 4 धावा धावफलकावरती बनल्यात. योगेश भगतच्या बॅटमधून आला हा चौकार. या ठिकाणी आपण पाहतोय ऐश्वर्या सुर्वे गोलंदाजीच्या मोर्चावरती. ज्या वेळच्या चेंडूवरती गती पहा, ज्या गतीनं तो गोलंदाजी करतोय या गतीवरती खेळणं थोडंसं कठीण आहे. आणि हा चेंडू आल्यानंतर मात्र सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन स्थित झालेला स्थिरावलेला आपण पाहत आहोत. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती प्रगतीपथावर असताना ऐश्वर्या सुर्वे मैदानावरती आश्वासन गोलंदाजी करतोय. या वेळेचा पुलटा चेंडूवरती फ्लिक, चेंडू झाला सीमारेषा पार्टिप्स खोले रिजनला हा फटका. त्या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय काका ठाकूर यांचा बॅनर आहे, त्यावरून हा फटकाला 6 धावांसाठी षटकार. सामन्यामध्ये आपण पाहतोय 6 धावा धावफलकावरती आल्यात. 10 धावा तब्बल बनलेल्या आपण पाहतोय. पहिलं षटक मैदानावरती ऐश्वर्या सूर्यवरती आक्रमण करत असताना या ठिकाणी योगेश भगत. षटकामध्ये अंतिम चेंडू. या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय अपील मैदानावरती केलंय. आणि मैदानावरतून परत असताना आपण पाहतो योगेश भगत बॅक टू द पॅव्हेलियन. त्याच्या बॅटमधून एक चौकार आणि एक षटकार आपण पाहिला होता. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा लालच बुरी बला है मेरे दोस्त हा सुद्धा फटका खेळायचा होता. ती मनशा मनामध्ये होती. आणि या फटका खेळत असताना मात्र बॅटची कडा होती आणि अगदी सॉफ्ट डिसमिसल आपण या ठिकाणी पाहतोय. पहिलं षटक मैदानावरती पूर्ण केलं गेलंय आणि पहिल्या षटकानंतर धावफलकावरती असणारी धावसंख्या 10 फॉर लॉस ऑफ 1 विकेट ज्या ठिकाणी पहिलं षटक मैदानावरती पूर्ण केलंय. पहिल्या षटकानंतर 10 धावा धावफलकावरती आल्यात आणि 1 विकेट मैदानावरती मिळवलेली आपण पाहतोय. योगेश भगत यांच्या माध्यमातून आपण विचार केला तर 1 षटकार आणि 1 चौकार आला होता. ही स्पर्धा आपण पाहिली तर सन्माननीय माजी आमदार मर्शीजी ठाकूर स्मृती चषक 2024 पर्व 3. एक अत्यंत चांगल्या दिमागदार या पर्वाला आपण पाहतोय आज पूर्णतः न्याय देण्याचं काम केलं जात आहे. गोलंदाजीच्या मोर्चावरती आपण पाहत आहोत रत्नाकर मोकल.
आज आपण पाहिलं तर हशिवरे हा संघ मैदानावरती आला. दाखवा बीच रिसॉर्ट हशिवरे. जर आपण पाहिलं तर हा संघ नाखवा याने पुरस्कृत केलेला आहे. आणि ज्या संघामध्ये आपण पाहतो अजित मोहिते, ऐश्वर्य सुर्वे, केतन म्हात्रे आणि राहुल जोगाडिया असा पूर्ण संघ मैदानावरती उतरलाय. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कुलाबा स्पोर्ट्स रामनाथ विसेन क्रुल, करण गणसोलकर, विकी मुंबईकर, योगेश भगत आणि ओहो काय चेंडू मैदानावरती आलाय मित्रांनो. अगदी आपण जर विचार केला तर चेंडू पडल्यानंतर ऑफस्टिकच्या बाहेर होता, वाईट करण्याचा प्रयत्न केला होता. पॉपिंग क्रीज मध्ये चेंडू जातोय आणि जातोय तोपर्यंत फलंदाज केवळ त्या चेंडूकडे पाहत राहिला. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये पहिली हॅट्रिक घेणारा गोलंदाज रत्नाकर मोकलला आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहे. तटियाच्या दरम्यान या ठिकाणी आपण पाहिलं तर कोणतीही धाव या मैदानावरती येत नाहीये. मात्र विकी मुंबईकरचा क्लास सर्व मित्रांनी आज पाहिला. विकी मुंबईकर नाही तर विकी द विक्टोरियस मुंबईकर, ज्याच्या माध्यमातून अनेक विक्रम मैदानावरती आलेत. रत्नाकर मोकल विरुद्ध हा लढा मैदानावरती देत असताना वाईट चेंडू मैदानावरती येईल. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आलाय. येस इट इज इट्स अन वाईट डिलिव्हरी. धावफलकावरती आलेला हा चेंडू मात्र या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून दर्शवला गेलाय की हा चेंडू मात्र वाईट आहे. रत्नाकर मोकल आतापर्यंत पहिले 2 चेंडू सलग निर्धाव आले. त्यानंतर ऑफस्टिकच्या बाहेर ठेवण्याचा अगदी सक्षम प्रयत्न या ठिकाणी थोडासा फसलाय. एका बाजूला विकी मुंबईकर कधीही गिअर चेंज करू शकतोय. त्याच्या गाडीला 4था गिअर डायरेक्ट आहे. यावेळेचा चेंडूवरती पुन्हा एकदा वेल लेफ्ट म्हणावं लागेल. या चेंडूला सोडून दिलंय. अगदी सुज्ञ क्रिकेटर आहे. कोणत्या चेंडूवरती फटका लगावायचा आणि कोणत्या चेंडूला केवळ सोडून द्यायचा हे नेहमीच त्याला नक्की ठाऊक आहे. आणि अशा वेळेस विकी मुंबईकर स्ट्राईकवरती. यावेळेस बीट केलंय रत्नाकर मोकल. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय नक्कीच एक अपडेट आमच्यापर्यंत आली होती की हॅट्रिक वीर यंदाच्या वर्षामध्ये तब्बल आपण विचार केला तर 6 हॅट्रिक या रत्नाकर मोकलच्या नावावरती आहेत. असं रत्नाकर मोकल मैदानावरती गोलंदाजाच्या मोर्चावरती. यावेळेस विकी मुंबईकरच्या बॅट मधून हा फटका जातोय सीमा रेषा पार. इट्स अन ह्यूज सिक्स षटकार. जर विकी मुंबईकरच्या समोर तुम्ही चेंडू टाकाल तर मात्र तुम्ही त्याला आमंत्रित करतायत की आ बैल और मार मुझे. अशा पद्धतीने फटका मैदानावरती लगावलाय. आणि प्रामुख्याने जर विचार केला या सामन्याचा अशा फटक्यांची गरज आहे. चेंडू मैदानावरती आला पाहिजे. व्हॉलंटियर्स चला. चेंडू मैदानावरती लवकरात लवकर सुपूर्द करा जेणेकरून या ठिकाणी सामना लवकरात लवकर सुरू करता येईल. रत्नाकर मोकल मैदानावरती गोलंदाजी करत असताना कमबॅक करणार का? यस इट इज. कमबॅक मैदानावरती केलं होतं. काय चेंडू मैदानावरती आलाय. ब्लॉकॉ लाईन वरती असणारे सतीक यॉर्कर आपण पाहतोय. एक खराब चेंडू आला. त्या चेंडूवरती विकी मुंबईकरने त्याला आसमान दाखवलं होतं. मात्र परत एकदा जर आपण पाहिलं तर हा क्लास मैदानावरती रत्नाकर मोकलचा आहे. मिस्टर कन्सिस्टंट. कारण एक षटकार येऊन सुद्धा पूर्णतः आपण डॉट पर्सेंटेज पाहिलं तर आतापर्यंत त्याने 5 चेंडू मैदानावरती टाकलेत. 1 चेंडू येणं बाकी. यावेळेचा हा फटका मैदानावरती फसलाय जरूर. सर्वात मोठी विकेट विकी मुंबईकरची. कॉटन बोल्ट आपण या ठिकाणी पाहतोय. रत्नाकर मोकलचा सफल ओव्हर. अगदी जर आपण विचार केला तर अत्यंत यशस्वी गोलंदाज. ऐश्वर्य सुर्वेची असणारी गोलंदाजी पाहिली ज्याच्यामध्ये आपण धावा पाहिल्या होत्या तर 10 धावा आल्या होत्या. मात्र या षटकामध्ये आपण पाहतोय केवळ 8 धावा त्याने खर्च केल्या, ज्यामध्ये 2 अवांतर चेंडू आले होते आणि 1 षटकार त्याच्या मैदानावरती विकी मुंबईकरच्या बॅटमधून आला होता. गोलंदाजी करत असताना मात्र आपण रत्नाकर मोकलला या ठिकाणी पाहिलं आणि जणू काही आशुरे गावाचा सुपुत्र मैदानावरती आज पूर्णतः आपल्या डावाचा डंका वाजवत असताना, नावलौकिक वाढवत असताना रत्नाकर मोकलचा एक चांगलं षटक आपण या ठिकाणी अनुभवलं. 2 षटकं मैदानावरती आली. गोलंदाजाच्या मोर्चावरती आपण पाहिलं तर आता मात्र बदलाव केला जाईल. राहुल जोगाडिया बरेच वर्षानंतर मी नक्कीच त्याला या ठिकाणी पाहत आहे. भरपूर स्पर्धा तो अलिबागमध्ये खेळला जरूर. मात्र राहुल जोगाडियाचं क्रिकेट, त्याचं असणारं वय, त्यानंतर आपण जर विचार केला तर त्याची गोलंदाजी, फलंदाजी सुद्धा अगदी व्यवस्थित करतो. मात्र गोलंदाजीमध्ये स्पेशालिस्ट असणारा राहुल जोगाडिया मैदानावरती येतोय.
यावेळेस मात्र तटियाच्या वरून मारण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक येतोय, स्थित आहे. कावकर्ताच्या दिशेला चेंडू गेला होता आणि धावफलकावरती मिळेल एक धाव. मैदानावरती आपण पाहतोय विसेनकुरुल संघाचा हा प्रसाद म्हात्रे मैदानावरती आलाय. आज आपण जर विचार केला तर अशा अनेक खेळाडू आहेत जे स्थानिक क्रिकेटर आहेत, जे क्रिकेटमध्ये आयकॉनची बरोबरी नक्की करू शकतात. असे असंख्य खेळाडू आपण अलिबागमध्ये पाहतो. यावेळेचा फटका वळून खेळण्याचा प्रयत्न, शॉट सिलेक्शन सुद्धा एक अत्यंत महत्त्वाचा पार्ट आहे. त्याविषयी मी म्हटलं होतं की 180 अंशाच्या मैदानावरती तुम्हाला समोर खेळावं लागेल. तुमच्याकडे डीप बॅकवर्ड पॉईंट सुद्धा आहे, डीप स्कोअर लेग तुमच्याकडे आहे. तुम्ही जर अगदी वळून खेळलात तर त्यानंतर मात्र फाईन लेग, लॉंग लेग आणि लॉंग स्टॉप या रिझनला केवळ तुम्हाला मिळेल एक धाव. राहुल जोगाडियाची गोलंदाजी, त्याच्याकडे असणारी गती, व्हेरिएशन यासाठी अगदी ओळखला जाणार राहुल जोगाडिया. यावेळेस सुद्धा आपण पाहतो एक स्लिप तैनात होती विकेट किपरच्या पाठीमागे. आपण पाहतो एक खेळाडू जरूर लावलाय, ही रणनीती त्याने आखली आहे. जर आपण विचार केला तर हा मैदानावरती झेल होऊ सुद्धा शकला असता, मात्र झेल होत नाही आहे. एकदा धावफलकावरती जरूर आली. यानंतर मात्र धावसंख्येमध्ये या 3 एकेरी धावांनंतर 21 धावा बनल्या. 21 रन स्कोरबुकवरती अर्जित केल्या गेल्यात. यावेळेस पुन्हा एकदा धावांची गरज आहे, धावांची भूक भागवावी लागेल, कारण 4 षटकांच्या सामन्यामध्ये 35-40 धावा येणं देखील गरजेचं आहे. जर 35 ते 40 धावा दणेसर आल्या नाहीत तर मात्र आपण पाहिलं की एखादी हा सामना होऊ शकतोय. मात्र आपण जर विचार केला तर 40 धावांपर्यंत पोहोचला. या ठिकाणी कुरुड संघ या दरम्यानचा फटका मैदानावरती जरूर चांगला आलाय. क्षेत्ररक्षक येतोय, कावकोनाच्या दिशेला फील्ड करेल तोपर्यंत एक धावफलकावरती आली. 5 धावा, 5 चेंडू मैदानावरती आलेत आणि त्याबरोबरीने आत्तापर्यंत 4 धावा त्यांनी खर्च केल्यात. एक चांगलं षटक, एक सफल षटक. रत्नाकर मोकल नंतर राहुल जोगाडियाचं षटक जर आपण पाहिलं तर त्याने कमालीचं कमबॅक केलंय. या संघावरती ॲक्रोजन मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक येईल दूरवरून, फील्ड करण्याचा प्रयत्न करेल, मात्र नाही, केवळ एक धाव आली. या षटकामध्ये राहुल जोगाडिया ज्याने केवळ खर्च केल्या 5 धावा, कोणती विकेट त्याला मिळाली नाही, मात्र पूर्ण दबदबा त्याने मैदानावरती दाखवला. आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. प्रतिस्पर्ध्यांना रोखणारी गोलंदाजी, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवणारी गोलंदाजी या मैदानावरती आपण अनुभवली, जी राहुल जोगाडियाच्या माध्यमातून होती. 3 षटकं मैदानावरती येत आहेत. 23 धावा धावफलकावरती बनल्यात. अजूनही एकमात्र आणि अंतिम षटक. या षटकामध्ये धावा आल्या पाहिजेत. या षटकामध्ये सुरुवात करावी लागेल. यानंतरच्या सामन्याचा आपण टॉस करणार आहोत या एका षटकानंतर. तर अमितजी नाईक पुरस्कृत वागेश्वर वागरण विरुद्ध A1 अबू 11 अलिबाग माहुल कोळीवाडा या 2 संघाच्या दरम्यान यानंतरचा टॉस केला जाईल. एक अंतिम षटक मित्रांनो आपण पाहतोय. या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज मैदानावरती प्रफुल्ल पाटील पिंट्या. मैदानावरती आपण पाहतोय असं निक नेम यातच घेतलं. अलिबाग क्रिकेट असेल, रायगड क्रिकेट असेल, ज्या स्थानिक खेळाडूने आपलं नावलौकिक नक्की वाढवलाय. आज मैदानावरती हा पहिला चेंडू आला जो पडल्यानंतर ऑफस्टिकच्या बाहेर गेला. पंच सुद्धा जर आपण पाहतोय पुरुषोत्तमजी भगत, त्यानंतर स्क्वेअर लेग अंपायर आपण या ठिकाणी पाहतो शैलेशजी महाडिक, त्यानंतर आपण जर विचार केला तर संकेतजी ढोले आणि मोहम्मदजी बकवाल या स्पर्धेच्या माध्यमातून असणारे सक्षम पंच आहेत. बॉर्डर करण्याचा प्रयत्न, विकेट घेण्याची नामी संधी आणि मैदानावरतून फलंदाज परतेल बॅक टू द पॅव्हेलियन. एक सर्वात मोठी विकेट या ठिकाणी आपण पाहतोय. वैभव पाटीलला परतावं लागते. आज पूर्णतः जर आपण विचार केला तर विकी मुंबईकर बाद झाल्यापासून या संघाची पडझड सुरू झाली. कोणत्याही फलंदाजाला मोठे फटके खेळता आला नाहीत. फलंदाज स्टेबल होत नाही. स्टेबल होणं फार गरजेचं आहे. जर मैदानावरती फलंदाज टिकला, स्टेबल झाला तर आणि तरच धावा धावफलकावरती येऊ शकतात. अन्यथा कोणताही येणारा फलंदाज मैदानावरती थांबत नाहीये, चेंडूला फेस करत नाहीये आणि तोपर्यंत मात्र जर आपण सामन्याचा विचार केला तर चेंडू आता मात्र कमी राहिलेत. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिली रनआउटची विकेट आली.
गोलंदाजी पुन्हा एकदा करत असताना प्रफुल्ल पाटील आपण या ठिकाणी पाहतोय. करण गोलसोदकरला आपण पाहतो आहोत या ठिकाणी. नॉस्ट्राईक इन वरती होता, स्ट्राईक रोटेट केली गेली. एकदा धावफलकावरती जरूर येते. धावफलकावरती 25 बनल्यात. चेंडू शिल्लक आहे त्या षटकांमधील अजूनही 4. या 4 चेंडूवरती जर बिग हिट मैदानावरती आले तर मात्र सामना पुन्हा एकदा पालटू शकतोय. कारण धावा जर आपण पाहिला तर 35-40 सुद्धा डिपेंड झाल्यात. हा चेंडूवरती आपण पाहतो फुलटॉस मैदानावरती होता. एक चांगला कॅच मैदानावरती घेतोय मनीष मोकल आपण या ठिकाणी पाहतोय, जो कॅच या ठिकाणी त्याने घेतला गेला. मनीष मोगलच्या हातामध्ये सेफ हँडमध्ये चेंडू आला. सुरक्षितरित्या हा कॅच या ठिकाणी घेतला गेला. आता मात्र आपण पाहतोय तर एकामागोमाग एक फलंदाज मात्र या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला आलेत. आयकॉन खेळाडू म्हणून आलेला विकी मुंबईकर बाद झाल्यानंतर कोणत्याही फलंदाजाला या ठिकाणी विशेष कामगिरी करता येत नाहीये. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. प्रफुल्ल पाटील जो मैदानावरती गोलंदाजी करतोय, अजूनही सामन्यामध्ये रोमांचकपणा येऊ शकतोय. बिगिट मैदानावरती आले पाहिजे, षटकार चौकारांमध्ये डील करायला पाहिजे. षटकार चौकार आले तर आणि तरच या सामन्यामध्ये कलाटणी मिळू शकते. अशा पद्धतीने हा सामना आपण पुढे घेऊन जात आहोत. 25 धावा धावफलकावरती 25 रन्स कम्स अप. या बॅटच्या चेंडूवरती पंचांचा इशारा येईल की नाही. हा चेंडू वाईड आहे, वाईड घोषित केला. धावफलकावरती आणखीन एक अतिरिक्त धाव 26 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. या पूर्ण स्पर्धेमध्ये जर आपण विचार केला तर आलेला हा 83 वाईट चेंडू आपण या ठिकाणी पाहिला. यावेळेस हा फटका पुन्हा एकदा फसला. 38च्या दरम्यान खेळाडू स्थित आहे. चांगला प्रेझेन्स ऑफ माइंड मैदानावरती दाखवलाय आणि फलंदाजाला परतावं लागेल बॅक टू द पॅव्हेलियन. 25 धावसंख्येनंतर आपण जर विचार केला तर 26 धावा या धावफलकावरती. तर यानंतर अमितजी नाईक पुरस्कृत वागेश्वर वागरण आणि A1 अबू 11 अलिबाग माहुल कोळीवडा. चला या 2 संघामध्ये नाणेफेक संपन्न होईल. दोन्ही संघानायकांनी लगेच नाणेफेक यायचं आहे. प्लीज वेळ देऊ नका. माहुल कोळी संघाचं संघनायक इथे आहे. अमित नाईक पुरस्कृत वागेश्वर वागरण संघाचे संघनायक आपण लगेच आमच्या अतिथी कक्षाशी संपर्क साधा. धन्यवाद. जाऊया यश माबुगर आमचे समालोचक यांच्याकडे. धन्यवाद सर. आपण पाहत आहोत या ठिकाणी नवीन फलंदाज प्रशांत मोहरे मैदानावरती आला. या खेळाडूकडे सुद्धा प्रतिभा आहे. प्रतिभावान खेळाडू विसनकृत संघाचा प्रशांत मोहरे अनेक स्पर्धांमधून आपल्या संघाला विजेतेपद देण्यासाठी प्रशांतने बऱ्याचदा सर्वात चांगली कामगिरी केली. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडूंवरती जर 2 6 आले, एक षटकार एक चौकार आला किंबहुना या मॅचमध्ये आपण बोलतोय लो स्कोरिंग मॅच मैदानावरती सुरू आहे. 26 धावा धावफलकावरती आल्यात. धावा आल्या पाहिजेत. प्रेक्षकांना सामन्यामध्ये चुरस पाहायला आवडते. प्रेक्षकांना असे रसहीन सामने पाहायला आवडत जरूर नाहीत. यावेळेस मात्र आपण पाहतोय मैदानावरती फलंदाज पडतेल बॅक टू द पॅव्हेलियन. एकामागोमाग एक फलंदाज रांगेमध्ये परतलेत. एक शेवटचा चेंडू येणं बाकी. 26 धावसंख्येवरती जर आपण विचार केला तर आतापर्यंत प्रामुख्यानं या 3 विकेट मैदानावरती मिळवल्यात. प्रफुल्ल पाटील ज्या माध्यमातून गोलंदाजी करतायत 3 विकेट त्यांनी. ज्यावेळेस मात्र आपण पाहत आहोत लागोपाठचे विकेट्स मैदानावरती येत आहेत. प्रफुल्ल पाटील यांची आजची गोलंदाजी पाहिली तर केवळ त्याने एक आतापर्यंत जर विचार केला तर 2 अवांतर धावा आल्या आणि 1 धाव बॅटमधून आलेली आपण पाहतोय. अशा तब्बल 3 धावा त्याने खर्च केल्यात आणि विकेट्स सुद्धा या ठिकाणी मिळवल्यात. त्या 3 विकेट्स गोलंदाज प्रफुल्ल पाटील बॅटमधून आपण पाहतो टॅप आउट केला चेंडूला. 1 धाव धावफलकावरती घेतली गेलेली आपण पाहतो. षटक क्रमांक 4 मैदानावरती संपलाय
आणि 4 षटकांनंतर धावफलकावरती येणारी धावसंख्या आपण पाहिली तर 27 धावा धावफलकावरती बनल्यात 28 रन्स टू बी नीडेड आणि 28 धावांचं युद्ध मैदानावरती खेळलं जाईल. या मॅचमध्ये जर चांगली गोलंदाजी झाली सुयश तर मात्र सामना बनवू शकतोय. विकेट मैदानावरती मिळवल्या, आयकॉन खेळाडू मैदानावरती परतले तर मात्र सामन्याचा धन्यवाद रिझल्ट काही यश. वेगळा असेल. नाणेफेक कक्षामध्ये सन्माननीय रुपेशजी देसाई सरांच्या शुभहस्ते नाणेफेक संपन्न होती. ती अमित नाईक पुरस्कृत वागेश्वर वागरण आणि A1 अबू 11 अलिबाग माहुल कोळीवडा या दोन संघांना हार्दिक शुभेच्छा. 4 षटकांचा सामना आहे. हेड अँड टेल पाहूया नाणेफेक कोण जिंकणार. आणि नाणेफेक जिंकले वागेश्वर वागरण अमित नाईक पुरस्कृत वागेश्वर वागरण संघाने नाणेफेक जिंकले आणि त्यांचा निर्णय आपण विचारूया. संघाचे संघमालक पुरस्कर्ते अमित दादा नाईक सर यांना विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन आपण विराजमान व्हायचं आहे. अमितजी नाईक साहेब यांना विनंती आहे, ज्या वागेश्वर वागरण संघाचे पुरस्कर्ते आहेत तर त्यांनी नाणेफेक जिंकले. सरांना विनंती आहे आपण अतिथी कक्षामध्ये आम्हाला स्थानापन्न व्हायचं आहे आणि वागेश्वर वागरण संघ आपण निर्णय द्या प्लीज. अमितजी नाईक सर यांना विनंती आहे आपण अतिथी कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. क्रिकेटवर खऱ्या अर्थाने या व्यक्तिमत्वामध्ये खूप मोठं प्रेम केलंय आणि नितीजच अनेक खेळाडूंना घडवण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. ते अमित जी नाईक सर यांना विनंती आपण यायचं आहे. खेळाचं दुसरं सत्र इथे सुरू होतोय. काही क्षणामध्ये पुन्हा एकदा यश मापगावर यांच्याकडे जाणार आहोत, पण तत्पूर्वी निर्णय घेऊया आपण. हॅलो हॅलो कॉमेंट्री चालू करायची, बोला लवकर. यशला थोडंसं थांबवतोय. फुल थांबवा थोडासा नका. अरे निर्णय द्या, एवढं काय. यस वागेश्वर वागरण नाणेफेक करता येतानाच आपण खरं तर ठरवून यायचं आपण फलंदाजी करणार की क्षेत्ररक्षण. अजूनही 5 मिनिटं आपण निर्णय दिला तर 2 धावांची पेनल्टी मिळेल. पहिला चेंडू पडला तर पेनल्टी मिळेल. रोहित शर्मा संघनायक म्हणून आले, नाणेफेक केली आणि सांगतो मी जाऊन पॅव्हलियनमध्ये विचारून येतो, चालेल का. तर क्षेत्ररक्षण पत्करले आणि A1 अबू 11 अलिबाग संघ माहुल कोळीवाडा संघाला प्रथम फलटी आमंत्रित केले. हॅलो षटक क्रमांक पहिलं यावेळी दुसऱ्या सत्राचा खेळ आपण पाहतोय. दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली आहे. एका बाजूला आपण पाहतोय कुलाबा स्पोर्ट्स रामनाथ पुरस्कृत VCN कुरुळ संघाने प्रथमतः फलंदाजी आली त्यांच्या वाट्याला आणि आतापर्यंत 28 धावा धावफलकावरती लागल्यात. अर्थातच या मॅचचं पुन्हा एकदा दुसऱ्या सत्राचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मी सुयश बुरे मैदानावरती घेऊन चलतो. यावेळी गोलंदाजी मार्कवरती मान फ्रॉम कंटिवली वैभव पाटील यावेळी गोलंदाजी मार्कवरती आलाय, तर स्ट्राईक एंडवरती वाकलांचा सितारा केतन वामन म्हात्रे. पहिला चेंडू केतन साठी आउटसाइड दी ऑफ स्टंप अचूक टप्प्यावरती पडल्यानंतर चेंडू आपण पाहतोय सरळ योगेश भगत गॅरो याच्या हातामध्ये चाललाय निर्धाव. वेगाने चेंडू यावेळी आपण पाहतोय वैभव पाटीलच्या माध्यमातून टाकला जातोय. अर्थातच आपण जर पाहिलं तर नाकवा बीच रिसॉर्ट पुरस्कृत फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे या दोन संघांमध्ये इथे मात्र आपण पाहतोय सामना रंगलाय आणि आता पहिलं सत्र संपल्यानंतर दुसरं सत्र आपण पाहतोय. आकुटप्पाचा हा चेंडू होता, आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केतनच्या बॅट मधून झालाय, परंतु या प्रयत्नात सुद्धा थोड्या अंशी का होईना अपयश आलंय. चेंडू पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या दस्तान्यामध्ये यावेळी चाललाय केतन मात्रेला टाटा बाय बाय करून. 2 चेंडू मात्र आपण पाहतोय इथे मात्र निर्धाव टाकल्यात. रतनबुवा स्पर्धेमध्ये ज्याने अर्थातच मालिकावीराची कार जिंकली होती, आतापर्यंत ज्याच्या नावावरती वैयक्तिक 33 बाईक आणि 5 फोर व्हीलर आहेत असा केतन मात्रे आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती. वैभव पाटील
वैभवचा हा चेंडू यावेळी उडवलाय, दाखवलाय दणका. चेंडू चाललाय सरळ वाईडिश काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून येतोय. धमाकदार षटकार. षटकार आलाय यावेळी आणि या षटकारानंतर संघाचं धावफलक 6 वरती पोहोचलंय. 6 ऑन बोट. 6 धावा धावफलकावरती केतन वामन म्हात्रे याच्या बॅट मधून आलेला हा फटका. षटकार. 6 धावा इथे मात्र धावफलकावरती. ज्या पद्धतीने चेंडू स्लॉट मध्ये आला त्या पद्धतीने या चेंडूला पार्क केलं पार्किंग प्लॉट मध्ये. केतन म्हात्रेने दाखवलाय तडाखा यावेळी वैभव पाटीलला. पुन्हा एकदा वैभव यावेळी गोलंदाजी मागवती सज्ज झालाय. पुन्हा एकदा स्क्वेअर कट केलाय. गुंडप्पा विश्वनाथ यांची आठवण करून देणारा हा फटका घोषित क्षेत्रात चाललाय. एक धाव मात्र आता धावफलकावरती मिळाल्या आणि या एकेरी धावेनंतर संघाचं धावफलक 7 वरती जाऊन नक्की पोचल. 7 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक आपण पाहतोय. अर्थातच पहिलं चालू असताना 28 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी आपण पाहतोय. केतन म्हात्रे आणि नॉन स्ट्राईक एंड वरती नायगावचा सितारा अर्थातच अजित मोहिते. यावेळी स्वीप केलाय. पडाल स्वीपचा फटका. चाललाय चेंडू. वन बाउन्स सोबत द माउंट रोप. मिलिंगरन 4. तो बेडा होगा पार. येतोय वेलकमपूर. चौकार. चौकार आल्यानंतर आता संघाचं धावफलक मात्र जाऊन पोहोचेल 11 वरती. 11 ऑन बोट. 11 धावा धावफलकावरती. वैयक्तिक केतनच्या बॅटमधून 11 धावा आल्यात. एक चौकार, एक षटकार, एक एकेरी धाव अशा पद्धतीने आपण पाहतोय केतनच्या बॅटमधून धावा आल्यात. ज्याने पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली फलंदाजी केली होती. वैभवला आता कुठेतरी चांगल्या टप्प्यावरती चेंडू टाकावा लागेल. स्क्वेअर कट ला जवाब फटका यावेळी अफलातून पूर्ण प्रेक्षकांची मन जिंकून घेणारा. मैदानाच्या चहूस साईडून यावेळी आपण पाहतोय केतन मात्रसाठी टाळ्या वाजवल्या जात आहेत. अर्थातच आपण जर पाहिलं तर पहिल्यांदा या परिसरात तो खेळण्यासाठी आलाय आणि आपला बॅटचा दर्जा यावेळी दाखवतोय. अर्थातच स्क्वेअर कट केलेला फटका डीप पॉइंट वरतून निघून चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. पुन्हा एकदा मोठा फटका. केतन ब्रँडेड षटकार. आणि आपण पाहतोय या स्पर्धेतील 158वा षटकार केतनच्या बॅटमधून आलाय. तब्बल 158 षटकार या स्पर्धेमध्ये लागल्यात आणि या 158 षटकारामधील हा षटकार आपण केतन म्हात्रेचा जर पाहिला ना फक्त आणि फक्त दिशा दाखवली होती. गोलंदाजाच्या पेचचा यश यावेळी वापर केला आणि चेंडूला मात्र आपण जर पाहिलं तर डीप पॉइंट वरती भिरकावलं होतं षटकारासाठी. आणि तदनंतर षटकाराचा जर धावसंख्येचा जर विचार केला तर आता धावफलकावरती 17 धावा लागल्यात. 70 विदाउट लॉस. करण घनसोलकर आलाय. अंबिवलीचा हा गोलंदाज. पनवेल अंबिवली परिसरातील हा गोलंदाज करण घनसोलकर आपण पाहतोय आणि त्याच्यावरती आता षटक क्रमांक दुसरं सोपवलंय जिथे 17 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. 28 धावसंख्येचा पाठलाग जरूर करायचा आहे यावेळी आपण पाहतोय. अर्थातच नाकवा बीच रिसॉर्ट पुरस्कृत फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे संघाला. अजित मोहितेने यावेळी आता मात्र मोठा फटका खेळलाय. चेंडू वा अफलातून झेल पकडलाय. 1 हँडेड आजच्या रात्रीतील हा अर्थातच कॅच ऑफ द मॅच. 1 हँडेड झेल इथे मात्र पकडलाय यावेळी. अर्थातच आपण पाहतोय डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. आपण ऑन स्क्रीन वरती रिप्ले पाहू शकता ज्या पद्धतीने हा फटका खेळलाय. 1 हँडेड झेड यावेळी आपण पाहतोय तिथे क्षेत्ररक्षकाने घेतलाय आणि 1 ते 2 वितांचं अंतर माफ करा इंचाचं अंतर म्हणावं लागेल. अर्थातच तिथे पाहायला मिळालं. चांगला झेल पकडल्यानंतर नवीन फलंदाज यावेळी आपण पाहतोय प्रफुल्ल पाटील पिंट्या मैदानामध्ये आलाय. प्रफुल्ल पाटील पिंट्या आलाय फलंदाजीसाठी. आता मात्र पिंट्या कशा रीतीने खेळ करेल कारण त्यांना माहित आहे 17 धावा आपल्या धावफलकावरती आल्यात. जिंकण्यासाठी 28 बनवायच्या असताना अजूनही इथून 11 बनवायच्या आहेत. 17 धावा जिथे धावफलकावरती लागल्यात. स्ट्राईक एंड वरती प्रफुल्ल अर्थातच पिंट्या आहे. करण कशा रीतीने प्रफुल्लासाठी चेंडू हाताळेल हे सुद्धा पाहावं लागेल. आकोटप्प्याचा चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न परंतु आपण पाहतोय इथे घोषित क्षेत्रात हा चेंडू चाललाय. 1 धाव धावफलकावरती जोडली जाईल. आता धावफलकाचा जर विचार केला तर 18 धावा धावफलकावरती लागल्यात. रात्र नाही स्वप्न बदलतं. दिवा नाही वाद बदलतं. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी. नशीब बदलो ना बदलो वेळ मात्र नक्की बदलते. यावेळी चेंडूवरती फलंदाज बाद होईल. अकुटप्पाचा चेंडू होता परंतु या चेंडू मागे आपण जर पाहिलं तर गती मात्र काढून घेतली होती. चेंडूवरती आपण पाहतोय हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू इथे मात्र माफ करा क्षेत्ररक्षकाच्या हातात चाललाय आणि फलंदाज प्रफुल्ल पाटील मैदानाच्या बाहेर. प्रफुल्ल परतल्यानंतर आपण पाहतोय रायगड पोलीस दलात कार्यरत असणारा खेळाडू अर्थातच प्रसाद फलंदाजीसाठी येतोय. प्रसाद आलाय फलंदाजीसाठी. यावेळी ऑन स्क्रीन वरती आपण त्याला सुद्धा पाहतोय.
ज्या दोन खेळाडूंनी आजपर्यंत आपण पाहतोय फ्रेंड्स ग्रुप हशिवरे संघाचं नाव उंचावरती नेऊन ठेवलंय, उंच शिखरावरती नेऊन ठेवलंय हे दोन खेळाडू. एक खेळाडू परतल्यानंतर अजून एक तितकाच चांगला खेळाडू यावेळी मैदानामध्ये स्ट्राईक एंडवरती. यावेळी आपण पाहतोय चांगला चेंडू आहे. अर्थातच आपण जर पाहिलं तर कटाक्ष नजरेने पंचांकडे सुद्धा पाहिलं होतं प्रसादने, परंतु या चेंडूवरती धाव मिळणार नाहीये. धावसंख्येचा जर विचार केला तर 18 धावा धावफलकावरती, 18 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. 5 चेंडूंमध्ये 1 धाव खर्च केली आहे. यावेळी आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा हाही चेंडू निर्धाव प्रसाद आहे तिथे तैनात. जोपर्यंत चेंडूवरती येईल कुठलीही धाव मिळणार नाहीये. 6 चेंडू फेकलेत करणने आणि फक्त 1 धाव खर्च केली आहे. चांगली गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती केलेली ही गोलंदाजी आपण पाहतोय करण घनसोलकरच्या माध्यमातून, जिथे आपण पाहतोय आतापर्यंत 18 धावा धावफलकावरती लागल्यात. जिंकण्यासाठी आपण पाहतोय 12 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर षटक क्रमांक 3 आता कोणाच्या खांद्यावरती हाताळायचं, सोपवायचं हेच मात्र पाहावं लागेल. थोडासा विचार करण्यास भाग पडलाय. म्हणजे आता मात्र आपण पाहतोय यावेळी कुलाबा स्पोर्ट्स रामनाथ पुरस्कृत विसियन कुरुल संघाला नक्की आपण पाहतोय. अर्थातच अलिबाग मधील एक वेगवान गोलंदाज ज्याच्याकडे पाहिलं जातं, ज्याच्याकडे ऑफ कटर पद्धतीचे चेंडू आहेत, लेग कटर पद्धतीचे चेंडू सरासपणे हाताळण्याची क्षमता ज्याच्याकडे आहे, असा प्रशांत मोरे गोलंदाजी माकवती आलाय. प्रशांत मोरे आल्यानंतर आपण जर पाहिलं तर मग फलंदाज वेदा मनस्थितीमध्ये अनेक वेळा पाहायला मिळतात. स्ट्राईक एंडवरती असणारा फलंदाज यावेळी आपण पाहतोय अर्थातच केतन अजूनही स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतंय, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 2 षटकार आणि 1 चौकार आलाय. केतन 17 धावसंख्येवरती वैयक्तिक खेळतोय आणि अशा वेळी षटक क्रमांक 2 संपल्यानंतर 3रं षटक हाताळण्यासाठी मॅन फ्रॉम कुरुल प्रशांत मोरे गोलंदाजी माकवती. प्रशांतचा हा पहिला चेंडू केतन मारण्याचा प्रयत्न करतोय, परंतु चेंडू पडल्यानंतर सबमरीन डिलिव्हरी प्रमाणे निघून जातोय. सबमरीन डिलिव्हरी प्रमाणे म्हणजे अर्थातच आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने पाणबुडी समुद्राच्या खालून जाते तशा पद्धतीचा हा चेंडू आपण पाहतोय. पाटा विकेट आहे, परंतु कधी गोलंदाजांना ही विकेट पोषक ठरते तर कधी फलंदाजांना. यावेळी सुद्धा आपण जर पाहिलं तर चेंडू निर्धाव चाललाय. प्रशांत स्लोवर वन होता, ओळखलं होतं, परंतु यावेळी आपण पाहतोय अलॉंग द कार्पेट खेळलाय हा फटका. क्षेत्ररक्षक जोपर्यंत येणार तदवरती केतन मात्र 1 धाव घेतय आणि 1 धावेनिशी संघाचा धावफलक मात्र आता आपण पाहतोय जाऊन पोहोचतंय 19 वरती. 19 ऑन बोर्ड, 19 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 चालू असताना जिंकण्यासाठी अजूनही 9 धावांची गरज आहे. 10 चेंडू आणि 9 धावा. सामना यावेळी आपण पाहतोय थोडासा संत गतीने चाललाय. प्रेक्षकांची गर्दी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते, परंतु यावेळी चेंडू हवेत चाललाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे करण. यावेळी झेल घेतला जाईल, कुठलीही चुकी होत नाही. या 3रा फलंदाज यावेळी मैदानाच्या बाहेर परततोय. प्रसाद बॅक टू द पॅव्हलियन. 3 फलंदाज यावेळी आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर परतलेत. 19 धावा. जर इथून धावा जास्त असत्या तर कदाचित कुठेतरी नक्की एक चिंतेचं सावट आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळालं असतं, परंतु नवीन फलंदाज अर्थातच राहुल जोगाडिया, क्रिकेटच्या इतिहासातील अर्थातच आपण जर पाहिलं तर नन्ना मुन्ना जादूगार. यावेळी राहुल जोगाडिया मैदानावरती आलाय आणि आता राहुल जोगाडिया आल्यानंतर बिहाइंड द विकेट अर्थातच जर यावेळी आपण जर पाहिलं तर गोल मैदान असतं तर कदाचित बिहाइंड द विकेट किंवा स्क्वेअर ऑफ द विकेट ज्याच्याकडे फटके आहेत असा खेळाडू राहुल जोगाडिया मैदानामध्ये आलाय. आता राहुल कशा रीतीने खेळ करेल अलिबाग वासियांना त्यांनी आपण जर पाहिलं तर गोलंदाजीने मात्र मंत्रमुग्ध केलंय, परंतु आता आपण जर पाहिलं तर 19 धावा जिथे धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक आपण पाहतोय 3 प्रशांतने अचूक टप्प्यावरती हाताळलंय. या षटकातील आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 9 चेंडू येणं बाकी असताना 9 धावसंख्येची गरज. यावेळी स्टिअर केलाय चेंडूला. आपण पाहतोय बॅकफुट पंच पद्धतीने खेळला गेलेला फटका. तिथे मात्र शुभम तैनात आहे. जोपर्यंत चेंडू अडवेल तद्वती 1 धाव मात्र घेतली गेली आहे आणि या 1 धावेनिशी संघाचा धावफलक मात्र आता आपण पाहतोय जाऊन पोहोचेल 20 वरती. 20 ऑन बोर्ड. 20 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 8 धावसंख्येची गरज. बॉल टू इक्वेशन आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतं, परंतु हे 2 चेंडू जर चांगल्या रीतीने पडले ना तर मग कुठेतरी थोडीशी कठीण परिस्थिती मैदानामध्ये नक्की पाहायला मिळेल. यावेळी हा चेंडू मात्र सोडून दिलाय पंचांच्या माध्यमातून. आपण पाहतोय या दोन्ही जमिनीलगत हात समांतर केल्यात आणि यावेळी आपण पाहतोय गोलंदाजाला मात्र दंडित केलाय. 1 धाव धावफलकावरती. 21 धावा आता धावफलकावरती आल्या. 21 ऑन अ बोर्ड. 21 धावा धावफलकावरती
ज्यावेळी आपण एक फायटिंग टोटल उभी करतो अशा वेळी कुठेतरी अचूक टप्प्यावरती चेंडू टाकणं गरजेचं असतं, परंतु ज्यावेळी आपण अवांतर स्वरूपाच्या धावा खर्च करतो ना ते बेनिफिट मात्र फलंदाजांसाठी असतं. यावेळी पुन्हा एकदा आडव्या हाताने खेळला गेलेला फटका एक धाव देऊन जाईल आणि या एकेरी धावेनंतर संघाचा धावफलक मात्र आता 22 वरती पोहोचेल. 22 ऑन अ बोट. 7 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज यावेळी आपण पाहतोय. अर्थातच नाकवा बीच रिसॉर्ट पुरस्कृत फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे संघाला. प्रशांत यावेळी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. शेवटचा चेंडू येणं बाकी. 7 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज असताना यावेळी स्ट्राईक एंडवरती राहुल. मोठा फटका, हेलिकॉप्टर उडवलाय जरूर, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक पोहोचलाय, झेल झालाय आणि फलंदाज क्रमांक आपण पाहतोय परततोय 14 मैदानाच्या बाहेर. राहुल बॅक टू द पॅव्हलियन. डगआउटच्या आश्रयाला यावेळी आपण पाहतोय राहुल सुद्धा परतलाय. आता समीकरण आपण पाहतोय 6 चेंडू येणं बाकी आणि 6 धावसंख्येची गरज. 6 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज असताना शेवटचं षटक कोण हाताळेल. अर्थातच आपण पाहतोय ज्याने आतापर्यंत नवीन फलंदाज जरूर ऐश्वर्य सुर्वे मैदानामध्ये येतोय, परंतु आता षटक क्रमांक 14 कोण हाताळेल याच्यावरती थोडासा विचार करण्यास भाग पाडलाय. कारण 6 चेंडू येणं बाकी आणि 6 धावसंख्येची गरज आहे. या 6 धावा डिफेंड केल्या जातील की या 6 धावा एका चेंडूवरती बनवल्या जातील केतनच्या माध्यमातून हे सुद्धा पाहायला मिळेल येणाऱ्या कालावधीमध्ये. अर्थातच आपण जर पाहिलं तर आजचा दिवस पूर्णपणे स्टारकास्टने भरलेला हा खेळाडूंचा हा दिवस आपण पाहिला, ज्यामध्ये आतापर्यंत आपण पाहतोय क्वालिफाय झालेले 2 संघ आपण पाहिले. अर्थातच SP सुपर 11 अंबेपूर संघ आपण पाहिला आणि तदनंतर आपण पाहिला आजच्या दिवसात साई चिराड हा संघ आपण पाहतोय सुपर बक्षीसपात्र फेरीत प्रवेश केलाय. यावेळी आपण पाहतोय षटक क्रमांक 14 हाताळण्यासाठी योगेश भगत गॅरो यावेळी गोलंदाजी मार्कवरती आलाय. इच्छापूर्ती वाशीगाव संघाचा हा खेळाडू आणि आता या मैदानावरती तो कशा रीतीने चेंडू हाताळेल. गॅरोला मी पहिल्यांदा आपण म्हटलं नंतर माझ्या कारकिर्दीमध्ये मी तर पहिल्यांदा त्याला परुरपाड्याच्या मैदानावरती पाहिलं होतं. राजा शिवछत्रपती ते क्रीडांगण आणि त्या परुरपाड्याचं ते क्रिकेटचं ग्राउंड आणि त्या मैदानावरती खेळत असताना गॅरोने अफलातून गोलंदाजी केली होती. आता तोच गॅरो यावेळी गोलंदाजी मार्कवरती आलाय. 6 चेंडू आणि 6 धावा डिफेंड करायच्या असताना षटक क्रमांक त्याच्या 4थं खांद्यावरती सोपवलंय. पहिला चेंडू आकोटप्प्याचा आहे, स्कोअर कट केलाय, क्षेत्ररक्षक आहे तैनात, चेंडू अडवला जाईल. एक धाव मात्र इथे आता धावफलकावरती. सामन्यात वारंवार आपण पाहतोय टर्न अँड ट्विस्ट निर्माण होतोय. यावेळी मात्र आपण जर पाहिलं तर एक धाव धावफलकावरती जरूर घेतली गेली आणि या एकेरी धावेनंतर संघाचं धावफलक मात्र आता आपण पाहतोय जाऊन पोहोचलंय 23 ऑन अ बोट. 23 धावा धावफलकावरती. 5 चेंडू 5 धावसंख्येची गरज. 23 धावा धावफलकावरती लागल्यात, जिथे मात्र आपण जर पाहिलं तर यावेळी पूर्णपणे संघर्ष करण्यास भाग पडलाय. 28 धावा आम्ही धावफलकावरती लावल्यात, परंतु या वाचून सुद्धा दाखवू असंच काहीसं दृश्य यावेळी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. सिकंदर हालात के आगे नहीं झुकता और ताला टूट भी जाए जमी पे नहीं गिरता. अरे गिरते 1000 दरिया समंदर में, पर समंदर जाके दरिया में नहीं गिरता. इथे मात्र संघर्ष करण्यास भाग पाडलाय. संघर्ष करावा लागलाय दोन्ही संघांना 28 धावा बनवण्यासाठी. आडव्या हाताने फटका खेळायचा प्रयत्न, धाव मिळणार नाहीये. रनआउटची संधी आणि इथे नक्की थर्ड अंपायरचा डिसिजन काय असेल याच्यावरती आता मात्र सर्व काही निर्भर. स्वतःच्याच पायावरती कुऱ्हाड मारून घेतली आहे की काय असं सुद्धा दृश्य आपण ऐश्वर्य सुर्वेच्या माध्यमातून मैदानामध्ये पाहतोय. 5 चेंडूंमध्ये 5 बनवायचे असताना यावेळी द्विधा मनस्थितीमध्ये फलंदाज पडल्यात आणि हा निर्णय आता तिसऱ्या पंचांच्या कडे गेलाय. आता यावेळी आपण पाहतोय योगेश भगत सुद्धा सांगून ठेवतोय समोरच्या संघाला, मेरा पाणी उतरता देख, किनारे पे घर मत बना लेना, समंदरू जरूर लौट के वापस आऊंगा. आणि इथे थर्ड पंचांचा निर्णय आलाय. असं अर्थातच फलंदाज क्रमांक 5 परततोय तंबूच्या आश्रयाला. येणारे 4 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी आता 5 धावसंख्येची गरज. रफ अँड टफ, काटे की टक्कर, ईट का जवाब पत्थर से ज्याला म्हटलं जातं ना, तशा पद्धतीचा मॅच आता मात्र मैदानावरती पाहायला मिळतोय. या कडाक्याच्या थंडीमध्ये थंडी उडवणारा हा सामना यावेळी मैदानामध्ये. योगेश भगतने चांगली गोलंदाजी केली आहे. गॅरो का मी वाशीवरनं या मैदानावरती खेळण्यासाठी आलोय
त्याने मात्र आता दाखवून दिलाय. सूरज सुद्धा या मैदानावरती या सामन्याचा आस्वाद घेतोय. अर्थातच तो सुद्धा अनेक वेळा या अलिबाग नगरीत खेळण्यासाठी आलाय आणि त्याने सुद्धा आपल्या नावाचा परिचय यावेळी अलिबाग वासियांना दिलाय. अर्थातच आपण जर पाहिलं तर आता नवीन फलंदाज सचिन म्हात्रे फलंदाजीसाठी. अर्थातच नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत असणारा हा खेळाडू याच मैदानावरती लगातार 4 चेंडूंवरती 4 षटकार अलिबाग चॅम्पियन ट्रॉफी मध्ये ठोकणारा हा फलंदाज आता आपण पाहतोय 4 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज असताना काय करणार. समोर तितकाच मोठा खेळाडू आहे. अर्थातच केतन आहे, त्याला स्ट्राईक एंड वरती आणलं जाईल की सचिन इथून मोठा फटका मारून सामना फिनिश करेल हे सुद्धा पाहावं लागेल. कारण गोलंदाजाने आतापर्यंत 2 चेंडू चांगले टाकलेत. अर्थातच 2 चेंडूंमागे त्याने 1 धाव खर्च केली आहे. 4 चेंडू येणं बाकी आणि आता 5 धावसंख्येची गरज. विकेटच्या मागे आपण पाहतोय करण याला फील्ड कुठेतरी चेंजेस केलं जात आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जातात. 30 सेकंड मध्ये कुठेतरी वाईट क्षेत्ररक्षक लावले जात आहेत जेणेकरून 1 डाव इथे मात्र डिफेंड होईल. केतनला मात्र नॉन स्ट्राईक एंड वरती ठेवण्याचा प्रयत्न नक्की क्षेत्ररक्षकांचा असेल. यावेळी बॅटच्या इनर एजला चेंडू लागलाय. रनआउटची संधी आहे आणि इथे रनआउट होता होता फलंदाज वाचलाय. नक्की आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षकाचा पहिला पाय यावेळी यष्ट्यांवरती लागलाय आणि तदनंतर आपण पाहतोय चेंडू कलेक्ट करण्यात थोडस अपयश आलंय. यश यावेळी आपण जर पाहिलं ना चोवीस धावा धावफलकावरती 3 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज. हे असे सामने अनेक वेळा केतन म्हात्रेने जिंकून दिलेत आणि आता त्याच्यावरती थोडासा दबाव जरूर असेल. कितीही मोठा खेळाडू असू द्या मग त्या खेळाडूवरती दबाव दर्पण प्रेशर हे असतंच असतं. आता 3 चेंडू येणं बाकी आणि 4 धावसंख्येची गरज. 1 चेंडू चांगला आला तर 2 चेंडू 4 धावसंख्येचं समीकरण सुद्धा पाहायला मिळेल. परंतु आता मैदानावरती काय होणार. 24 धावा धावफलकावरती लागल्या. 24 ऑन बोर्ड. 28 बनवायच्या होत्या 24 चेंडूंमध्ये आणि आतापर्यंत आपण जर पाहिलं तर यावेळी या षटकातील 3 चेंडूंचा खेळ संपलाय. उर्वरित 3 चेंडू येणं बाकी. तीन चेंडू आणि 4 धावा. केतन मात्र स्ट्राईक एंड वरती. योगेश भगत गोलंदाजी मागवती सज्ज झालाय. यावेळी केतनसाठी हा चेंडू फुलर लेनचा आहे. वेगाने चेंडू चाललाय सरळ यष्टी रक्षकाच्या दिशेने. अर्थातच निर्धाव डॉट. आणि आता इथे मात्र आपण पाहतोय सामन्याचं चित्र यावेळी पलटलंय. 2 चेंडू येणं बाकी 4 धावसंख्येची गरज. ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे ना त्याने मात्र हा सामना बघणं सोडून द्या. कारण 2 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज. 24 धावा धावफलकावरती. 24 ऑन अ बोर्ड. 2 चेंडू येणं बाकी आणि जिंकण्यासाठी 4 बनवायचे आहेत. बनवल्या जातील का हे सुद्धा पाहावं लागेल. योगेशचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने त्याने हे षटक हाताळलंय. अचूक टप्प्यावरती चेंडू टाकल्यात. फलंदाजांना बांधून ठेवलाय. पुढील चेंडू यावेळी योगेशचा. आखो टप्प्याचा हुक केला. हवेत चेंडू पोहोचलाय. क्षेत्ररक्षक आलाय. झेल झालाय. फलंदाज केतन मैदानाच्या बाहेर. नक्कीच यश आपण पाहतोय मैदानामध्ये फ्रस्ट्रेशन कशाला म्हणतात हे केतनच्या माध्यमातून आपण पाहिलं. वारंवार चेंडू निर्धाव आले आणि तदनंतर आपण पाहतोय यावेळी फलंदाज केतन सुद्धा मैदानाच्या बाहेर परतलाय. नक्कीच आपण जर पाहिलं तर यश ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या. तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर करणने 1 धाव खर्च केली. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी प्रशांत मोरे आला. अलिबागचा स्टार खेळाडू त्याने 4 धावा खर्च करत 2 विकेट घेतल्या आणि तदनंतर योगेश भगत आलाय आणि आतापर्यंत आपण पाहतोय त्यांनी फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. शेवटचा 1 चेंडू येणं बाकी आणि जिंकण्यासाठी आता 4 धावसंख्येची गरज. रख हौसला वो मंजर भी आएगा. पैसे के पास समंदर भी आएगा. टक्कर मत आ दे मेरे मंजर के मुसाफिर. मंजर भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा.
यावेळी आपण पाहतोय अफलातून सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातील काटेकी टक्कर ज्याला म्हटलं जाईल तसाच सामना यावेळी आपण पाहतोय. 28 धावा बनवल्या होत्या आणि 28 धावा डिफेंड करत असताना आता मात्र यशस्वीरित्या आतापर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना पोहोचलाय. मी मात्र इथेच थांबतोय. एक चेंडू 8 धावा, 4 धावा. इथे मात्र हा सामना मात्र यावेळी पंचांचा निर्णय येईपर्यंत आपण थांबतोय. पंचांचा निर्णय आलाय की तिसऱ्या पंचांसाठी रेफर केलं. विनंती असेल तिसऱ्या पंचांना की हा चेंडू चाचपडा तळायचा आहे. आतापर्यंत आपण पाहतोय 24 धावा धावफलकावरती. जर हा चेंडू खराब असेल तर 25 धावा धावफलकावरती येतील. जर हा चेंडू चांगला असेल तर मग सामना जिंकेल तो म्हणजे कुलाबा स्पोर्ट्स रामनाथ पुरस्कृत विसीएन कुरुळ. कोण जिंकेल कोण हरणार येणाऱ्या कालावधीमध्ये समजेल. थोडस अर्थातच अवधी आपण घेतोय आणि आता या सामन्यामध्ये तिसऱ्या पंचांना रेफर केलंय. पंच सुद्धा चाचपडतात की हा चेंडू वाईड आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. चेंडू यावेळी आपण पाहतोय योगेश भगतने फेकलाय वाईड आणि आता एक धावफलकावरती 25 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी एक चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज. कंपल्सरी मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर खेळवली जाईल याची सुद्धा नोंद घ्या. कालच्या दिवसामध्ये सुपर ओव्हर खेळत असताना अर्थातच कालच्या सुपर ओव्हर मध्ये SP11 अंबेपूर संघ हा मात्र संघ विजयी झाला होता. अर्थातच अजित अलिबाग हा संघ पराभवाच्या छायेत गेला होता. यावेळी आपण पाहतोय शेवटचा एक चेंडू येणं बाकी. जिंकण्यासाठी 3 धावसंख्येची गरज. योगेश भगत गॅरो गोलंदाजी मागवती सज्ज झालाय आणि आता 2 धावा जर इथून बनवल्या गेल्या तर सुपर ओव्हर खेळवली जाईल याच्याकडे सुद्धा लक्ष द्या. धावफलकावरती 25 धावा लागल्या. जिंकण्यासाठी 3 धावसंख्येची गरज आहे. शेवटचा एक चेंडू येणं बाकी. योगेश गोलंदाजी मागवती सज्ज. योगेशचा हा चेंडू आडव्या हाताने खेळलाय. हवे चेंडू आहे. झेल घेतलाय फलंदाज. यावेळी सूरज बॅक टू दी पॅव्हेलियन आणि हा सामना मात्र जिंकलाय कुलाबा स्पोर्ट रामनाथ पुरस्कृत विसीएन कुरुळ संघाने. चला विनंती असेल आपण खेळाडू कक्ष रिकामा करायचा आहे. मैदानामध्ये जाऊ नका अन्यथा जो काही कमिटीकडनं निर्णय येईल. नक्की आपण पाहतोय हा सामना मात्र जिंकलाय अर्थातच कुलाबा स्पोर्ट्स रामनाथ पुरस्कृत विसीएन कुरुळ संघाने 28 धावा. तर या ठिकाणी आपण पाहिलं अतिथीची लढत आपण पाहायला मिळाली होती. कुलाबा स्पोर्ट्स रामनाथ पुरस्कृत विसीएन कुरुळ आणि नाखवा बीच रिसॉर्ट साखर हशिवरे पुरस्कृत या सामन्यामध्ये आपण पाहतात की अतिथीच्या लढतीमध्ये मात्र सामना जिंकला तो कुलाबा स्पोर्ट्स रामनाथ पुरस्कृत विसीएन कुरुळ संघाने. या संघाचं संघनायक आणि त्यांच्या सर्व खेळाडूंचं हार्दिक अभिनंदन आणि नाखवा बीच रिसॉर्ट साखर पुरस्कृत हशिवरे या संघाला पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा. सामन्याचा सामनावीर चला वेळ देऊ नका. सामन्याचा सामनावीर धरणे गुरुजी प्लीज नाव सांगा.